प्रवास जरी नाही केला आपण, बघा आपला जो ना ते पवन चक्कीचे जे पाते असतात, तर ते आपण पाहिलेले. पवन चक्की जरी तुम्ही बघितली नसेल तर त्याच्यापासून पवन ऊर्जा तयार केली जाते. अजून दुसरी एक आहे जल ऊर्जा. आता हे पण पाहिलंय, धरणांमध्ये पाणी साठवलं जातं. वेगवेगळ्या धरणांमध्ये हे पावसाचं पाणी असेल, नदीमधून आलेलं पाणी असेल, ते पाणी संचय केलं जातं आणि त्याच्यापासून वीज निर्मिती केली जाते. आपल्या शेजारी उकाई धरण आहे ना, उकाई धरण आहे, नर्मदा डॅम आहे, सरदार सरोवर माहिती आहे ना, तुम्ही बऱ्याच जणांनी बघितलं असेल. तर तिथं पाण्याच्या प्रवाहापासून विद्युत निर्माण केली जाते. अशा रीतीने हे जे सगळे ऊर्जेचे स्रोत आहेत ते स्रोत नैसर्गिक आहेत आणि त्या नैसर्गिक स्रोतापासून जी ऊर्जा तयार केली जाते तिला हरित ऊर्जा असे म्हणतात. ते आपण आता विस्तृत पाहू. आपण लावा सर त्याच्यावर. पर्यावरणाची कुठलीच हानी होत नाही, त्याच्यामुळे या ऊर्जेला पर्यावरण स्नेही ऊर्जा असं म्हटलंय. पर्यावरणाचं नुकसान नाही होत ना. वेगाने वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधने हे आहेत. हे ऊर्जा स्रोत शाश्वत व कधीही न संपणारे आहेत. त्यामुळे पर्यावरणाच्या समस्या निर्माणच होणार नाहीत. म्हणून या प्रकारच्या ऊर्जा निर्मितीला पर्यावरण स्नेही ऊर्जा असे म्हणतात. यालाच हरित ऊर्जा असेही म्हणतात. नैसर्गिक वायू, खनिज तेल, कोळसा, अणुइंधन यांच्यापासून निर्माण करण्यात येणाऱ्या ऊर्जेमुळे अनेक धोके निर्माण होतात. पर्यावरण स्नेही म्हणजे हरित ऊर्जा हा एक उत्तम पर्याय समोर आला आहे. तर आता आपण या ऊर्जेविषयी माहिती घेऊया. केंद्रामध्ये धरणात साठवलेल्या पाण्यातील स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत केले जाते. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे पाण्याच्या साठ्यात असलेल्या स्थितीज ऊर्जेला गतिज ऊर्जेत रूपांतरित केले जाते. गतिमान पाणी पाईपामार्फत धरणाच्या पायथ्याशी असणाऱ्या टर्बाईन पर्यंत आणून गतिज ऊर्जेद्वारे टर्बाईनचे पाते फिरवले जाते. टर्बाईनला जोडलेल्या जनित्राला फिरवून विद्युत तयार केली जाते. आता ही आकृती पहा. या आकृतीत दाखवल्याप्रमाणे जलविद्युत केंद्रामध्ये ऊर्जा रूपांतरित केली जाते. आकृतीत दाखवल्याप्रमाणे साठवलेल्या पाण्यात स्थितीज ऊर्जा असते. पाण्याच्या वाहत्या स्थितीत स्थितीज ऊर्जेचे रूपांतर गतिज ऊर्जेत होते. त्यानंतर टर्बाईनमधील